सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅडबरी डेअरी मिल्क सह प्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे, को पॉड बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल आणि तथास्तु. सर्वप्रथम स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं आणि सुरांचा शहेनशाह राहुल दादाचं. आणि त्याच सोबत स्वागत करूयात आपल्या टीम कॅप्टनचं, नादमधुर सह्याद्रीची कॅप्टन सावनी रवींद्र, स्वरमय कोकणची कॅप्टन जुईली जोगळेकरचं, सूरसाज विदर्भचे कॅप्टन राहुल सक्सेना आणि लयदार मराठवाड्याचा कॅप्टन अभिजित कोसंबी याचं. स्वागत करूयात संगीत सम्राटचा लाडका हाऊस बँड. मित्रांनो, आजच्या भागाकडे आपण वळणार आहोत, पण त्याआधी माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या आपल्या पाहुण्यांचं, म्हणजेच पुष्पक विमान या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं. मुंबईची स्टाईल, फक्त मूप स्माईल, जगायचं इथे बिंदास, सुपर काढा हा गेटवे बघिथे, तो ताज बघ तिथे. तुम्हा सगळ्यांचं संगीत सम्राटच्या मंचावर खूप खूप मनापासून स्वागत. मनपूर्वक धन्यवाद. सुबोध दादा, तू आम्हाला सगळ्यांची ओळख करून देशील प्लीज? अर्थात, प्रश्नच नाही. सर्वप्रथम हा आमचा चित्रपट पुष्पक विमान झी स्टुडिओज जे प्रेझेंट करतायत त्याचे मंगेश कुलकर्णी इथे आलेले आहेत. निर्मात्यांच्या वतीने कान्हाज मॅजिक, मायदेश मीडिया, बियॉन्ड मीडिया, श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स आणि वर्षा मूव्हीज अशा 5 निर्मात्यांनी एकत्र येऊन या सिनेमाची निर्मिती केली आहे. कान्हाज मॅजिककडनं मी निर्मात्यांचा प्रतिनिधी म्हणून इथे आलो आहे. माझं नाव सुबोध भावे. या चित्रपटाचे दिग्दर्शक, ज्यांचा हा पहिला चित्रपटच आहे, असे वैभव चिंचाळकर. या चित्रपटात प्रमुख भूमिका करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते मोहन जोशी. पहिल्याच पदार्पणात आपल्या सर्वांचं मन जिंकून घेणारी आमची गौरी किरण. या चित्रपटाला 2 म्युझिक डायरेक्टर आहेत, एक संतोष मुळेकर जे आज इथे आलेले नाही आहेत, आणि दुसरे आहेत नरेंद्र भिडे. आणि आमच्या या प्रवासाचं मी भाग्य समजतो की भारतातले सर्वोत्कृष्ट गायक या पुष्पक विमानच्या सफरीमध्ये आम्हाला सोबतीला लाभले. शौनक अभिषेकी, आनंद भाटे आणि मूळचे कानडी असूनही जे स्वभावाने खूप मराठी आहेत असे आपल्या सगळ्यांचे लाडके जयतीर्थ मेवुंडी. आणि अजून एक व्यक्तीची जागा मंगेश कुलकर्णींच्या शेजारी ठेवलेली आहे, पण ती व्यक्ती कोण आहे, ती या सिनेमात का आहे, ती काय करते, हे एक मोठं सरप्राईज आहे आपल्या सगळ्यांसाठी. सिक्रेट आहे जे आम्ही आत्तापर्यंत लपून ठेवलं होतं सर्वांपासनं. आम्हाला आवडेल की त्या सगळ्याचा खुलासा या रंगमंचावर करायला आणि संगीत सम्राटच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते सिक्रेट पोचवायला. पण ते सिक्रेट बघण्यासाठी तुम्हाला एपिसोडच्या शेवटपर्यंत थांबावं लागेल. मी झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी या चित्रपटाविषयी थोडं आम्हाला सांगावं. काही हट्ट असे असतात जे आई वडीलही नाही, फक्त आजी आजोबाच पूर्ण करतात. खरं. आणि ते इतर कोणीही नाही, फक्त नातू किंवा नातच करू शकतात असे हट्ट. तर हा सिनेमा सुद्धा असाच एका हट्टाच्या आणि हक्काच्या नात्याचा आहे. सुबोध दादा, तुमचा नवीन सिनेमा झी स्टुडिओज प्रस्तुत पुष्पक विमान येत्या 3 ऑगस्टला रिलीज होणार आहे आणि आम्ही तो पाहायला खूप जास्त उत्सुक आहोत. सिनेमाबद्दल अजून जाणून घ्यायचंच आहे आणि तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत, खूप किस्से ऐकायचे आहेत, पण तोपर्यंत मी तुम्हाला बसायची विनंती करते. संगीत सम्राट, संगीत सम्राट. आपल्याला नव्यानं जॉईन झालेल्या प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा सांगणार आहे की राहुल सक्सेना आणि त्याची टीम म्हणजे सूरसाज विदर्भ गेल्या आठवड्यात झालेल्या राऊंडचे विजेते होते. सूरसाज विदर्भ तब्बल 7 गुण मिळून बाकी सगळ्या टीम्सच्या पुढे आहेत आणि ठरल्याप्रमाणे राहुल मागच्या आठवड्याचा विजेता कॅप्टन असल्यानं त्याला हा ॲडव्हान्टेज मिळतो की आता त्यानं स्वतः आपला प्रतिस्पर्धी निवडायचा आहे. तर राहुल, आम्हाला सांग की या आठवड्यात तुला कोणाविरुद्ध लढायचं आहे? मुझे ऐसा लगता है कि मतलब जुईली की टीम के ऊपर शायद मेरी टीम थोड़ी भारी पड़ेगी. एक मिनिट.
भारी पड़ेगी मतलब? भारी पड़ेगी मतलब थोड़ा वीक मुझे लगती है योर टीम. एक मिनिट, मला असं वाटतं की तू मुद्दाम असं म्हणतोयस कारण की तुला माहितीये की माझी टीम तुझ्यावर खूप भारी पडेल. वाह. तो ये तय रहा कि मेरा सामना, मेरा कंपटीशन स्वरमय कोंकण के साथ होगा. मुझे लगता है कि इस संधि का पूरा फायदा मुझे उठाना ही चाहिए. तो आज का कंपटीशन मैं चाहता हूं कि इन दोनों टीम के बीच में हो, जिससे पूरा एक सीन क्रिएट होना चाहिए और उसमें मुझे सब क्लैरिटी मिल जाएगा, आई एम श्योर. सो आज इन दोनों का मतलब नाद मधुर सह्याद्री और लयदार मराठवाडा, इनका मॅच होऊन जाऊ द्या आणि आपण उद्या भेटू. नक्कीच बघावंच लागेल. अभिजित, आता लयदार मराठवाड्यामधून कोण येणार आहे? चाट पडतात सगळे जेव्हा ते करतात परफॉर्म. बर. चाट पडतात सगळे जेव्हा ते करतात परफॉर्म. शेर फक्त हेच, बाकी सगळे जेरी आणि टॉम. सगळे टाळ्या वाजवणार, सगळे स्टँडिंग ओवेशन देणार. लयदार मराठवाड्याचं नाव फक्त फोक रिवायवल गाजवणार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात फोक रिवायवल बँडचं. संसारामध्ये आईचा आपला उगाच भटकत फिरू नको. संसारामध्ये आईचा आपला उगाच भटकत फिरू नको. संसारामध्ये आईचा आपला उगाच भटकत फिरू नको. संसारामध्ये आईचा आपला उगाच भटकत फिरू चालस परी धरून निघालस, खोट्या बोला बोलू नको. खोट्या बोला बोलू नको. खोट्या बोला बोलू नको. दैनंदिन जीवनात माणसाचं बोलणं कसं असावं, कसं साचा निमवाळ मी तुल्यानी रसाळ. शब्द जैसे कल्होळ अमृताचे. चालस परी धरून निघालस, खोट्या बोला बोलू नको. खोट्या बोला बोलू नको. खोट्या बोला बोलू नको. अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको. राग कुणावर धरू नको. राग कुणावर धरू नको. नास्तिकपणात शिरुनी जनांचा, नास्तिकपणात शिरुनी जनांचा बोला आपणा घेऊ नको. भली भलाई कर काही पर आधर्मी मार्गी शिरू नको. भली भलाई कर काही पर आधर्मी मार्गी शिरू नको. संसारामध्ये आईचा आपला उगाच भटकत फिरू नको. संसारामध्ये आईचा आपला उगाच भटकत फिरू नको. वगैरे सरगोळा सरगोळा सरगोळा. वगैरे सरगोळा सरगोळा सरगोळा. वगैरे सरगोळा सरगोळा सरगोळा. कडक परफॉर्मन्स, धन्यवाद. अमेझिंग. आपण परीक्षकांना विचारूयात. राहुल दादा, खूप इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स होता. धन्यवाद. तुला नेहमी सांगतो की तुला देणगी मिळालेली आहे देवाकडनं आणि तू प्रत्येक वेळेला आम्हाला इम्प्रेस करतोस. धन्यवाद. प्रत्येक वेळेला तू अप्रतिम गाऊन जातोस आणि
ज्याला म्हणतो की काही शब्दच नाही उरत बोलायला. आणि प्रत्येक वेळेला मी हेही सांगतो की तुमचा जो बँड आहे फोक रिवायव्हल, तुम्ही बँड म्हणून आलेला आहात, तू एकटा आलेला नाही आहेस. तू प्रत्येक वेळेला स्वतःच्या खांद्यावरती या सगळ्यांना घेऊन जातोस. पण मित्रा, आज ते विस्कळीत वाटलं मला. नेक्स्ट परफॉर्मन्स मला असा पाहिजे की लिटरली जसा आदर्श नेहमी तुमच्याकरता वरती उभा राहून टाळ्या वाजवतो वर जाऊन, तशी माझी पण इच्छा आहे एकदा तुमच्याकरता वर जाऊन टाळ्या वाजवण्याची. नक्की सर, पुढच्या वेळी आम्ही नक्की तसं करू. शुभेच्छा. आदर्श, रामानंद, तू खूप छान गातोस. फक्त ना ॲज अ बँड तुमच्याकडे रिदममध्ये जर ढोलकी आहे, पखावज आहे, काहून आहे, ते जर एकत्रित नाही आलं ना, कुठे कुठे धिंगडता हा जर पखाव जर चालू आहे पॅटर्न आणि धांगतिक हा ढोलकीवर चालू आहे, तर हे खूप सिंकमध्ये वाजायला पाहिजे. नाहीतर आणि काहून खूप पळत होता मित्र तू मध्ये मध्ये. ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत रामानंद. फक्त तू एकटा नाही दरवेळेस मार्क घेऊन जाऊ शकत. जसा तो तुम्हाला खांद्यावर उचलून नेतोय तसं तुम्ही पण त्याला एक दिवस खांद्यावर न्या, एवढंच वाटतं. मग आम्ही दोघेही तिथे वरती असू, एवढं लक्षात घ्या. नक्की सर. ओके, ऑल द बेस्ट. मी सरळ जाणार आहे सावनीकडे. सावनी, आज तुझ्या टीम मधून कोण येणार आहे? माझा टीम मेंबर महेश, एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. महेश सांगेल की आता आपल्या समोर कोण येतं. तुझ्याकडून प्रेरित आहे थोडंसं. चहासाठी आणला ट्रे, त्याच्यामध्ये होता कप आणि त्याच्या खाली बशी. आपल्या हाऊस बँड साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे, कडक. मानसी, मी तुझ्या आवाजाची फॅन झाली आहे. थँक्यू. खरंच काय आवाज आहे अगं तुझा, काय एनर्जी आणि काय थ्रो आहे. खूप मस्त झालं गाणं. थँक्यू. राहुल दादा, तुला कसं वाटलं मानसीचं गाणं? खूप छान गायलीस. थँक्यू. मला खूप आवडलं.
मागच्या परफॉर्मन्सपेक्षा हा परफॉर्मन्स तुझा खूप जास्ती कॉन्फिडेंट होता. थोडंसं लँडिंग नोट्सकडे आणि पिचिंगकडे थोडंसं लक्ष दे. अदरवाईज मला हा तुझा नवीन अवतार खूप आवडलेला आहे. त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. असाच अजून कॉन्फिडन्स तुझ्या सगळ्या परफॉर्मन्समध्ये ठेव. तुला खूप खूप शुभेच्छा. आदर्श. क्या बात है शिंदेशाही सलाम. आवाज वाढव. काय गायलीस तू यार, त्या एरामध्ये आम्हाला घेऊन गेलीस. तुझा पूर्ण अटायर इतकं छान वाटतंय आणि तू इतक्या कॉन्फिडेंटली गायलीस. क्या बात आहे. मला काहीही म्हणायचं नाहीये. तू अशीच गात राहा. मी एवढंच म्हणेन तुला. असाच कॉन्फिडन्स ठेव. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. काय निर्णय तुमचा? आम्हाला दोघांनाही असं वाटतं की हा गुण हा मानसीला नादमधुर सह्याद्रीलाच मिळायला पाहिजे. अभिनंदन मानसी, नादमधुर सह्याद्री. आणि तू तुझ्या टीम बॉक्स मध्ये जाऊन बसू शकतेस. विश यू ऑल द बेस्ट रामानंद. मित्रांनो, आजचा दिवस खास आहे. आज 25 जुलै म्हणजेच महाराष्ट्राचे संगीत सम्राट श्री सुधीर फडके यांचा जन्मदिवस. संगीत क्षेत्रातल्या मंडळींनीच नाही तर सबंध महाराष्ट्रानं त्यांना बाबूजी हा प्रेमाचा किताब बहाल केला. फक्त महाराष्ट्र नाही तर जगभरातल्या संगीत प्रेमींच्या मनात एक हक्काची जागा निर्माण करणारे बाबूजी आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या रचना सदैव आपल्या सोबत राहणार हे नक्कीच. एकदा जोरदार टाळ्या श्री सुधीर फडके म्हणजेच आपल्या लाडक्या बाबूजींसाठी. आणि आता वेळ झालीये पुढच्या स्पर्धकाकडे वळण्याची. अभिजित. क्या बात आहे. प्रियंका, मला काय वाटतं माहिती का, तू आता हो फ्री. वा वा. आता येतोय दस्तूर खुद्द मी. क्या बात है. ये प्लीज ये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अभिजितचं. अशी पाखरे अशी पाखरे कुठे कुणाच्या घडल्या भेटी गीत एक मोहरले ओटी. कुठे कुणाच्या घडल्या भेटी गीत एक मोहरले ओटी. त्या जुळल्या हृदयांची गाथा, त्या जुळल्या हृदयांची सूर अजूनही गाती. अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवली जाती. दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची नाती. अशी पाखरे
गाण्यासाठी. थँक्यू 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 थँक्यू. क्या बात है अभिजित, मला अक्षरशः अंगावर काटा आलाय. आला आला आला. बघ, सगळ्यांनी तुला स्टँडिंग ओवेशन दिलंय. खूप धन्यवाद खूप धन्यवाद. क्या आपण बात आहे. विचारूयात आपल्या परीक्षकांना. राहुल दादा, इतकं सुदिंग आणि एक्सप्रेसिव्ह गायलास तू. तुझ्याविषयी मी काय बोलू. खूप मी एन्जॉय केलं. गॉड ब्लेस यू. खूप छान गायलास. खूप छान गायलास. थँक्यू. आदर्श, अभि, काय गायलायस मित्र तू. मला नेहमीच तुझ्याबद्दल खूप कौतुक वाटतं की तू इतकं छान कसं काय गाऊ शकतो यार. आणि इतका ईज, म्हणजे तू एक्सप्रेशन्स दाखवतोस, सूर दाखवतोस, तुझ्या भावना पूर्णपणे आमच्यापर्यंत पोहोचतात यार तुझ्या गाण्यातनं. आणि हे सगळ्यांनाच जमत नसतं. आणि असा गायक जन्माला येतो असं मला वाटतं फक्त. आणि अभिजित, तू तो आहे. थँक्यू. आणि मला तुला जोरात मिठी मारायची येऊ. अशी पाखरे क्या बात आहे. आणिक स्मृती ठेवून जाती अशी पाखरे. अभिजित, 2 पॉइंट्स मिळवण्यासाठी तू स्वतः मैदानात उतरलायस, पण ते तुला मिळालेत की नाही हे पाहायला जरासं तुला थांबावं लागणार आहे. पण एक गोष्ट बोलायची आहे इथे, नक्की. कारण आता योग पण चांगला जुळून आलाय आणि इतक्या वर्षात बोलता आलं नाही. जवळपास 2001 पासून आम्ही मुंबईत दोघेही भाऊ स्ट्रगल करत येत होतो इकडे, म्हणजे असं कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा कुठल्या तरी स्पर्धेच्या निमित्ताने. पण मुंबईत असं राहायला होत नव्हतं, म्हणजे तेवढे पैसेही नसायचे किंवा सोयही नव्हती. आमचं असं मुंबईत कोणीच नव्हतं. पण स्वतःच्या घराची किल्ली बिंबिसार नगरच्या सुबोध दादांनी दिली होती. मला आठवतंय, तो कलाकार म्हणून खूप मोठा आहे, पण माणूस म्हणून, मित्र म्हणून खूप मोठा आहे. स्पर्धेचा मी अँकर करत होतो आणि तेव्हा ही सगळी मंडळी वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या गावावरनं तिथे येऊन स्पर्धेमध्ये भाग घेत होती. माझ्या नंतरच्या काळामध्ये बालगंधर्व असेल, कट्यार काळजात घुसले असेल आणि आताचं पुष्पक विमान असेल, हे सगळे संगीतमय चित्रपट मी करू शकलो याचं मूळ कुठेतरी अभिजित, त्याचा भाऊ, ही सगळी जी त्या काळातली सगळी स्पर्धक मंडळी जी मुंबईत आली होती ना, माझ्या गाण्यांवरती पहिले जे गाण्याचे संस्कार झाले, गाणं खूप जवळून ऐकता आलं, अनुभवता आलं आणि ते गाणं एन्जॉय जे करता आलं, ते ह्या सगळ्या माझ्या मित्रांमुळे. आणि मुंबईत आल्यानंतर बाहेरच्या लोकांना किती धडपड करावी लागते याची आम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे. त्यामुळे एका माझ्या मित्राला राहण्यासाठी मला असं वाटतं मी घर उपलब्ध करून दिलं, ही काही मी आयुष्यात फार मोठी गोष्ट केली नाही. ते घर तुझंच आहे, जसं तुझं घर माझं आहे. तू हक्काने माझ्या घरी कधी येऊ शकतोस. आणि तू फार सुंदर गातोस अभिजित, आणि आत्ताही तू फार अप्रतिम गायलास. खूप खूप प्रेम तुझ्यावर. अभिजित, इतकी वर्ष तू ही जी गोष्ट तुझ्या मनात ठेवलीस ती आज सांगितलीस. आणि खरं सांगू, तुझे कष्ट आणि प्रसेनचे कष्ट आम्ही सगळ्यांनीच पाहिलेले आहेत. आणि तू इतका सुंदर गायलास, मला अक्षरशः मलाही अश्रू आवरेनासे झालेत. काय बोलू मी. थँक्यू सो मच. तुझ्या परफॉर्मन्ससाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू. आणि आता मी जाणार आहे सावनीकडे. तुला विचारत नाही की आता तू कोणाला पाठवणार आहेस, ते उघड आहे की तू इथे येणार आहेस. सो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सावनी रवींद्रचं. रुतला काटा माझ्या तळपाया
याचा बोभाट होईल उद्या अहो याचा बोभाट लागला कसे कोठून तुम्ही तिथे धावला अर्ध्या वाटेत काटा मला लागला कसे कोठून तुम्ही तिथे धावला आहे तसाच काटा तिथे राहू द्या आहे तसाच काटा तिथे राहू द्या मला लंगडत घराकड जाऊ द्या ओहो ओ सजना दूरवा दूरवाना जाऊ द्या सोडा जाऊ द्या सजना दूरवा दूरवाना जाऊ द्या सोडा जाऊ द्या सजना दूरवा सोडा जाऊ द्या सजना दूरवा दूरवाना जाऊ द्या सोडा जाऊ द्या अप्रतिम गायली सावनी. थँक्यू. आपण विचारूयात आपल्या परीक्षकांना. आदर्श. मी दादानंतर बोलेन मला असं वाटतं. राहुल दादा. सावनी काय झालं ताई काही प्रॉब्लेम आहे का तुला? नाही मी थोडी अभिजितच्या गाण्यामुळे इमोशनल झाले होते आणि डायरेक्ट कट्टू लावणी गाणं. आणि तुम्ही उभे का राहिलात सपोर्ट म्हणून? हो का नाही? ह्या स्टेजला तुझ्याकडनं अशी अपेक्षा नाही. तुला मी खूप तुझ्या लहानपणापासून ओळखतोय. खूप चांगली गातेस. पण आत्ता आय डोंट नो व्हॉट हॅपन्ड. तो लावणीचा एक ठसका असतो ना, तो मिसिंग होता. डिसअपॉइंट केलंस. मी नक्की प्रयत्न करेन पुढच्या वेळेस. आताही तुझा प्रयत्न कडक होता. काय गायले. खूप छान गायलीस तू. मला खूप आवडलं. क्या बात आहे. तुम्ही फक्त मजा करता, आम्ही करायची नाही काय? हा बरोबर की नाही? ह्या ऍक्टचा डिरेक्टर मी नाही. नंतर भेट आदर्श आज प्लीज. त्यांनी इतकं सुंदर मला सांगितलं माहितीये. तो म्हणला सावनीचं गाणं झालं ना की तिला विचार काय प्रॉब्लेम आहे. नाही काही प्रॉब्लेम आहे का? तो म्हणला आणि तू जर बोललास ना तर ते खूप ऑथेंटिक वाटत. आता मी विचारणार आहे सुबोध दादाला. सुबोध दादा, तुला कसा वाटला सावनीचा परफॉर्मन्स? हे बघ, साऊचं माझं नातं खूप वेगळं आहे. ती माझी भाची लागते, मी तिचा मामा लागतो. त्यामुळे तिला मी खूप वर्षांपासून ऐकतोय आणि तिचा आवाज मला नेहमीच आवडतो. आणि आज हे सावनी तू फार गोड गायलीस.
मला खात्री आहे की आई बाबांना दोघांनाही खूप आनंद होईल जेव्हा ते तुझं गाणं ऐकतील तेव्हा. वा थँक्यू. आणि आता सावनीचा परफॉर्मन्स झालेला आहे आणि वेळ झाली आहे निकालाची. मी अभिजितला इथे आमंत्रित करते मंचावर. जजेस, तुम्ही प्लीज आम्हाला तुमचा निकाल सांगा. दोघांचंही गाणं आम्हा दोघांनाही खूप आवडलं. त्यामुळे दोन्ही टीम्सना 2-2 पॉइंट जात आहेत. दोन्ही टीमचं अभिनंदन, दोन्ही कॅप्टनचं अभिनंदन. तुम्ही दोघंही स्थानापन्न होऊ शकता. आणि आता वेळ झाली आहे पुढच्या स्पर्धकाला बोलवायची. अभिजित, आता लयदार मराठवाड्यामधून कोण येणार आहे? श्वेता ठाकूर येते आता आमच्याकडून. श्वेता ठाकूर. श्वेता ठाकूर येते आता आमच्याकडून. एवढंच दिले त्याने लिहून. क्या बात है, क्या बात है. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्वेताचं. सबको उंगली पे नचाऊं, पतली गली बटले मुझे हाथ न खुलाऊं, ऐसे छप्पन लाइन में छोरे काय को तुझको ही टोचन दिलाऊं, मैं जिधर भी जाऊं सबको उंगली पे नचाऊं, पतली गली बटले मुझे हाथ न खुलाऊं, पैसा आशिक टोटल नारी गौर में भी जो मांगे उधारी, जाल फेंके है क्यों बारी बारी चले नाटक तेरा आता धाव दे मला जाऊ दे मला जाऊ दे मुझे जाने दे मला जाऊ दे मेरे मर्द का मिजाज भारी वादा करके है लाया फिरारी देखे है पूरा खोली बड़ा आता थोड़ा तो भाव मला खाऊ दे मला जाऊ दे मला जाऊ दे मुझे जाने दे हाँ मला जाऊ दे मला जाऊ दे जाऊ दे अरे जाऊ दे हाँ मला जाऊ दे जाऊ दे ना सुरेश काका, कसं वाटतंय तुम्हाला? सगळे तुमच्या मुलीचं इतकं कौतुक करताय. खूप अगदी ऊर भरून आलं माझं. तू मग नाचायला सुरुवात केली मी. वा, क्या बात आहे श्वेता. आपण आता विचारूयात आपल्या परीक्षकांना. आदर्श, आवाज वाढव. खूप मजा आली, खूप छान गायलीस तू. उर्मिलाच्या आवाजातला जो ठसका आहे या गाण्यातला, तो बिलकुल तू धरून ठेवला होतास. कडक. थँक्यू सर. राहुल दादा, श्वेता, तू खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की संगीत सम्राटच्या मंचावर आत्ता तू आली आहेस असं वाटतंय खऱ्या अर्थाने. कारण तुझा आवाज अप्रतिम हे पहिल्यांदाच आम्हाला कळलं होतं.
पण तुझ्याकडनं तशा पद्धतीचा परफॉर्मन्स येत नव्हता. पण आत्ता तू जे परफॉर्म केलीस ते ॲटिट्यूड, आता आदर्श म्हणला ते सगळं, मी ते सगळं नाही म्हणू शकत त्याच्यासारखं, पण भावना तीच आहे. खूप छान गायलीस. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आणि आता मी जाणार आहे नादमधुर सह्याद्रीची कॅप्टन सावनी रवींद्रकडे. माहीकडे देते मी माईक, तो सांगेल तुझ्या भाषेत कोण येत आहे आता ते. कुणाकडे हा? दादा आदर्श घेऊन एक सादर करतो तुमचा. आणि मला कशाला उगाच मध्ये त्याला कशाला घेतोयस मध्ये? काय संबंध आहे? जो होता शक्तिमान, हा हा जो होता शक्तिमान, बर थँक्यू थँक्यू थँक्यू. जो होता शक्तिमान तोच, जो होता शक्तिमान, हा क्या बात आहे, वा क्या बात आहे बाबा, जो होता शक्तिमान तोच होता गंगाधर. क्या बात आहे, वा. जो होता शक्तिमान तोच होता अरे गंगाधर. बापरे, झिंझिणे आलेले. थांब थांब जरा. जो होता शक्तिमान तोच होता गंगाधर. त्यांच्यासारखाच पॉवरफुल परफॉर्मन्स घेऊन येतोय आपला आयुष मानकर. क्या बात है. इसको गोड मानकर दाद दो सर. किती गोड आयुष, मस्त गायलास. आपण विचारूयात आदर्शला. आदर्श, काय स्वॅग मध्ये गात होतास यार. आयुष खूप छान गायलास तू. थँक्यू सर. ज्या काही नवीन जागा तू तुझ्या घेतल्यास ना, त्याने अजून मजा आली बाळ. खूप छान गातोयस, असाच गात राहा. आणि वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी ट्राय करतोय यार तू, त्याच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. छोटा पॅकेट बडा धमाका. आयुष आवाज वाढा. राहुल दादा. खूप छान गायलास आयुष. तू खूप एन्जॉय करत होतास. थोडंसं पिचिंगकडे लक्ष दे, अदरवाईज तू खूप छान गायलास. आणि अशीच नवीन नवीन वेगवेगळ्या पद्धतीची गाणी गा. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. जजेस, काय आहे तुमचा निकाल? दोन्ही परफॉर्मन्सेस उत्तम झाले, पण त्यातल्या त्यात आम्हाला उजवा वाटला तो परफॉर्मन्स. तो एकाच टीमला एक तो मोलाचा गुण मिळणार आहे, आणि ती टीम आहे लयदार मराठवाडा. अभिजितची टीम.
कॉंग्रॅच्युलेशन श्वेता, लयदार मराठवाडा आणि अभिजित. आयुष, विश यू ऑल द बेस्ट. तुम्ही दोघेही जण बसू शकता. आणि आता वेळ झाली आहे पुढच्या स्पर्धकाला बोलवायची. सावनी, तुझ्या टीम मधून आता कोण येणार आहे? माझ्या टीम मधून आता असा एक स्पर्धक येणार आहे जो 100 नाही 200% एक गुण नक्की घेऊन येईल याची मला खात्री आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया लीलाधरजींचं. आज माझ्यासाठी राहुल सर इथं उठून आले हे खूप मोठी गोष्ट झाली माझ्यासाठी. मला अजून पहिला परफॉर्मन्स पासून तुझं सगळं लक्षात आहे. तुझं भेटी लागी जीवा अजूनही माझ्या मनामध्ये घोळत आहे. आणि तू ज्या पद्धतीची गाणी वाजवलेली आहेस त्याच्यापेक्षा हे खूप वेगळं आहे, खूप वेगळं आहे. तू ज्या हलकेच तू त्या हरकती घेत होतास ना, सगळी मजा त्याच्यात आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपण ताण असेल, हरकत असेल, आपण त्याच्यावरती जितका जोर देऊ ना तितकी ती येत नाही, तितकी ती चांगली वाटत नाही. आपण जितके हलकेच ती गोष्ट घेतो ती तितकी छान, दाणेदार आणि ती भावपूर्ण येते. मला आत्तापर्यंत एकदाही इथे येऊन काय म्हणतात त्याला, इथे यावंसं वाटलं नाही, पण आज तू मला भाग पाडलंस मित्रा. तू खूप छान वाजवलंस, खूप मोठा हो. आणि
मी तुला नेहमी सांगतो तशी हे जे आहे ना तुझ्या चेहऱ्यावरचं हे कायम तसंच ठेव. तू खूप छान आहेस, खूप छान आहेस. आदर्श तिथे उभाच आहे आणि मला असं वाटतं आदर्श आता तूही इथे येऊनच तुझी कमेंट द्यावीस. मला त्याआधी एक सांगायचं आहे की तुझ्याकडे मित्रा वाद्य घ्यायचे पण पैसे नव्हते. तुला हे वारीत कोणीतरी गिफ्ट दिलं आणि तिथून तुझा प्रवास सुरू झाला आणि तू सगळं शिकलास, त्याची पॉवर तुला कळली आणि त्याच्यावर तू तुझा एक राज्य करतोयस त्या इन्स्ट्रुमेंटवर. तू ही जादू नाही का? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संगीत सम्राट संगीत सम्राट संगीत सम्राट संगीत सम्राट. लीलाधर, तुमचं इतकं कौतुक झालंय, तुम्हाला कसं वाटतंय? काय बोलाल तुम्ही? माझ्याकडे शब्दच नाही सर. थँक्यू सो मच. मला एक गोष्ट सांगायची आहे. मला कळत नव्हतं एवढा वेळ की मी सांगू की नको, मला माहीत नाही. आपल्या सगळ्यांचा मित्र इथे आला होता. त्यांनी त्याचा परफॉर्मन्स बघितला आणि त्याने एक अप्रिशिएशन म्हणून, त्याला बक्षीस म्हणून, मला माहीत नाही, मला 2000ची नोट दिसली त्याच्या हातात. त्यांनी त्याला दिली आणि त्याच्यावर लीलाधर त्याला म्हणाला की दादा माझ्या घरी जाण्याची सोय झाली आणि आम्ही दोघेही हल्लोय आता. मला एक किस्सा सांगायचा आहे यावर. माझे काका मिलिंदजी शिंदे, त्यांच्याकडे मी खूप शिकलो. माझे काका लहान होते, एक 4-5 वर्षाचे असतील आणि घरात खूप म्हणजे वाईट परिस्थिती होती. आजोबा एकटेच कमवणारे होते. 2-2, 3-3 महिने बाहेर गेले की येत नव्हते घरी. दौरे, कार्यक्रम, गाण्यात रमायचे खूप. आजोबा बाहेर होते. इथे घरी परिस्थिती वाईट होती खूप. आजोबांचा एक मित्र घरी आला तेव्हा आणि अरे कुठं आहे प्रल्हाद? नाही, कार्यक्रमाला आहेत. 1.5-2 महिने झाले काय आले नाही आहेत, येतील. आणि माझ्या काकांना भूक लागली होती. तो मित्र होता, त्याने सांगितलं बाळ गातोस का रे तू? काकांना भूक लागली होती. काका म्हटले हो मी गातो. बरं गाणं ऐकू बरं. तो मित्र पण असाच त्यांनी गमतीत म्हटलं असेल कदाचित, ऐकव काहीतरी. आणि माझ्या काकांनी गाणं गायलं आणि जाता जाता त्यांनी 15 रुपये हातात ठेवले काकांच्या हातात आणि माझे काका एवढे खुश झाले. आणि मग तेव्हा काकांना कळलं की आपल्याकडे गाणं आहे आणि आपलं गाणं लोकांना आवडतंय, आपण पण गायक व्हायला पाहिजे. पोटामुळे गायक झालेले लोक आहेत ते मित्र. तेव्हापासून माझे काका गायला लागले की आपल्याला गायला पाहिजे, पैसे मिळतात, 2 वेळचं जेवण मिळेल आपल्याला व्यवस्थित, दादा येईल त्यावेळेस पैसे येतीलच घरात, मग तोपर्यंत काय करायचं. तूही असाच होशील. आज तो दिवस त्यांचा होता आणि आज आनंद बिलिंद अख्ख्या जगात फेमस आहेत. लक्षात घे मित्रा. तर तुझं केवढं नाव होणार आहे तो क्षण आणि हा क्षण मला सेम वाटतोय. आणि खूप मोठा वादक हो, खूप आशीर्वाद, खूप प्रेम तुला. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू सर. मी तुम्हाला स्थानापन्न व्हायची विनंती करते. आणि आता वेळ झालीये पुढच्या स्पर्धकाकडे वळण्याची. अभिजित, माझ्या जवळी फक्त नयन गवळी. या वाह, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात नयन गवळीचं.
गुलाबाचं फूल तुझ्या चुरडल गालावरी चुरडल गालावरी गोऱ्या न्याऱ्या ढंगाची चोळी भिंगाची चोळी ढंगाची ऐनवानी ग आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान साजने साजने ग अग साजने साजने ग अग साजने साजने ग अग साजने साजने ग काय झालं मित्रा? हा, इट्स ओके. होतं कधी कधी, विसरतो आपण लिरिक्स, सगळेच विसरतात. राहुल दादा, मी तुझं खूप खूप अभिनंदन करतो की तुझा जो एक पिंड आहे तो सोडून तू आज गायलास, त्याच्यामुळे तुझं खूप मी अभिनंदन करतो. ठीक आहे, लिरिक्स विसरलो, त्याच्यामध्ये एक तो ओळ विसरल्यानंतर एकदम कॅस्केडिंग इफेक्ट झाला, सगळंच नंतर विसरायला लागला. दॅट्स ओके, मी त्याच्याविषयी बोलणार पण नाही. पण तुझं खरंच कौतुक की तू राधा धर मधु मिलिंद पासनं आत्ता इथपर्यंत आलायस ग साजणी, आणि ते खूप छान अटेम्प्ट केलंस तू. मला खूप आवडलं. अजिबात तू हे होऊ नकोस, डिसहार्टन होऊ नकोस. मला असं वाटतं ना की संगीत सम्राटची हीच खासियत आहे की कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन तुम्हाला काहीतरी करायला भाग पाडतं, आणि असं वाटलं नाही की तू अनकम्फर्टेबल आहेस. खूप छान गायलास तू नयन, मला आवडलं. ऑल द बेस्ट. वा. आदर्श, मी सरप्राईज झालो यार, तू हे गाणं गातोयस. एकदा सगळ्यांनी ह्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुला एक सांगू, खूप छान वाटतंय तुझ्या आवाजात या स्टाईलची पण गाणी गा, खूप छान वाटतंय. ऑफकोर्स तुला खूप काम करण्याची गरज आहे त्याच्यावर. आपण कुठेही एनर्जी लावत नाही. आली ठुमकत, गरज नाही. आली ठुमकत नार लचकत, ते येऊ शकतं. ते तुला त्यातली जी मजा आहे ती हळूहळू हळू कळेल. छान वाटतंय मित्रा, असंच ट्राय करत राहा. ज्या काही चुका झाल्यात त्या परत नाही होणार याची काळजी घेऊ आपण. ऑल द बेस्ट मित्र. थँक्यू. मला काय वाटतं आदर्श, तू 2 ओळी गायलास तर तू अंतरा एक होऊन जाऊ दे तुझ्या आवाजात, म्हणजे आम्हाला सगळ्यांना कळेल की हे गाणं कसं गायलं गेलं पाहिजे. ग साजनी कुण्या गावाची कुण्या नावाची कुण्या राजाची तू घराणी ग. आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. खुळू खुळू घुंगराच्या शालू बुटदार सोसन भार गोऱ्या रंगाची न्याऱ्या ढंगाची चोळी भिंगाची ऐन्यवानी ग. आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. आता वेळ झाली आहे निकालाची, तर मी नादमधुर सह्याद्रीमधून लीलाधरला इथे मंचावर आमंत्रित करते. काय आहे तुमचा निर्णय? निर्णय घेणं जरा सोपं झालं मला.
हा एक गुण नक्की नादमधुर सह्याद्रीला गेला. संगीत सम्राट संगीत सम्राट. कॉंग्रॅच्युलेशन्स लीलाधरजी आणि नादमधुर सह्याद्री. नयन, विश यू ऑल द बेस्ट. तुम्ही दोघेही स्थानापन्न होऊ शकता. दोन्ही टीमचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि आता पाहूया कुठल्या टीमला किती गुण मिळालेत. एक नजर आजच्या आपल्या स्कोर बोर्डवर. लयदार मराठवाड्याला म्हणजे अभिजितच्या टीमला मिळालेले 3 गुण आणि नादमधुर सह्याद्री म्हणजे सावनीच्या टीमला मिळालेले 4 गुण. आपण सगळेच लहानपणापासून कॅडबरी डेअरी मिल्कचे चाहते होत. कॅडबरी डेअरी मिल्कनं भारतात तब्बल 70 वर्ष पूर्ण केली आहेत. तर अशा या गोड प्रसंगी तोंड सुद्धा गोड झालंच पाहिजे. मी सगळ्या कॅप्टन्सना विनंती करते की त्यांनी कॅडबरी डेअरी मिल्क त्यांच्या स्पर्धकांबरोबर शेअर करावं. आणि हे तुमच्यासाठी. संगीत सम्राट संगीत सम्राट संगीत सम्राट. नादमधुर सह्याद्री आणि लयदार मराठवाडा यांच्यातला सामना जोरदार रंगला. उद्याच्या एपिसोडमध्ये असाच एक सामना रंगणार आहे सूरसाज विदर्भ आणि स्वरमय कोकण या टीम्समध्ये. सोबत असणारे पुष्पक विमान या आगामी चित्रपटाची संपूर्ण टीम. त्यामुळे पाहायला विसरू नका. उद्या रात्री 9:30 वाजता कॅडबरी डेअरी मिल्क सह प्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे, कोपॉड बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल आणि तथास्तू.